ती आपण आहे ना, आपण दुसरी शिकलेली आपण सर सांगितलं आपण ते शिकले सवय अंगठा बहादूर आहे मी, पण अंगठा बहादूर आहे पण माझी जिद्द होती का माझी पोरं शिकावा. सगळ्यांना आनंद झाले. आता या मितीला आमची आई पाहिजे होती, एवढा आनंद झाला असताना का सांगून फायदा नाही. तिला पक्की हाऊस म्हणजे होती अशी का माझा पोरगा काहीतरी व्हावा म्हणजे असं नातू. अटाळी गावचा सुपुत्र आदेश नारायण तरे हा अटाळी गावचा पहिला PSI झाला आहे. त्यानिमित्त त्याला शुभेच्छा देण्यासाठी सर्व नातेवाईक मित्र परिवार उपस्थित आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. असंच माझा भाऊ काही दिवसांपूर्वी गणेश हरक्या तरे याचा सेवानिवृत्तीचा सोहळ्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तो कोणी पाहिला नसेल तर नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि नारायण दादाने इथे खाण्यापिण्याची भरपूर उत्तम अशी सोय केलेली आहे. आपण सगळे नॉनव्हेजचे रेसिपीज ना शॉर्ट व्हिडिओ बनवले आहेत. कोणाला जर पूर्ण व्हिडिओ रेसिपीज पाहायचे असतील तर आपले शॉर्ट व्हिडिओ मध्ये नक्की पहा. 5 किलोचे पापलेट तळायला घेतलेत, अर्धे तळून झाले आणि पापलेट फ्राय झाले की आपण लगेच मटण मला वाटतं जवळजवळ 35 किलो एवढं मटण. ते मच्छी फ्राय होते आणि ते काय मटणाची तयारी चालू आहे का? मटणाची तयारी. बरं, हे आपले आतिश दादा आहेत. हाय करा दादा, तुमचं नाव सांगा. तुमचं कॅटरेस वगैरे आहे का? किती लोकांचं जेवण तुम्ही बनवता? 1000-1500 लोकांचं ना. तर आता या आतिश दादाचा मी नंबर खाली मेन्शन करते आणि त्यांचं कॅटरेसचं नाव काय तुमच्या? आई गावदेवी कॅटरेस आतिश तरे ना. ठीक आहे चालेल. कोणाला ऑर्डर द्यायची असतील ना तर यांना नक्की ऑर्डर द्या. हातच लाव. समोर बघा. समोर बघा. नारायण पाटील आणि ग्रामस्थांच्या वतीने यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे. समोर बघा.
करून आम्ही अशी स्वप्न बघितली की जे आमच्या आई वडील आमच्या बघितलेली, म्हणजे की आमची मुलं सक्सेसफुल व्हावी, त्याच्यासाठी परिश्रम घेतले. याच्याबद्दल खूप खूप अभिनंदन सगळ्यांचं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मटन आपला गावठी वरतून भारी येतोय. मार काऊजीने शिकवली मी काही का चालेल, त्याची नाही अंक द्यायची. बावीस आम्हाला मुलगी काय रडायची. हिला मी 3 अक्षर शिकवलंय. तिचं यस आणि माझं यन आणि टी. फक्त 3च अक्षर लिहायची. मग लढापेक्षा हे बरं आहे ना शॉर्टकट. पापड लाटलं, वडापाव केला, पण पोरांचं शिक्षण पुरा केला. लाच नाही धरली मी कसली. हा दादा या ना इकडे. मला पण असं वाटतं का बाबा लोकांची पोरं शिकली आणि आपण शिकलेली ना, आपली पोरं पण शिकावा ना. ते आजचा अभिमानाचा असा दिवस आहे. माझा भाऊ आहे आणि वहिनी आहे, ते त्यांचं मत व्यक्त करतायत. ती अनपढ आहे ना, आपण दुसरी शिकलेली. आपण सर सांगितलं आपण आपण शिकले शिकणार सवय आहे. अंगठा बहादूर आहे मी. पण अंगठा बहादूर आहे, पण माझी जिद्द होती का माझी पोरं शिकावा, काहीतरी बनावा. आमची इच्छा होती का कोणीतरी आपल्या घरातला मुलगा आपला आर्टिस्ट हो का काहीतरी हो, पण होवा असा. माझा आदेश तुमच्या PSI झाल्या. पूर्ण गावाला सगळ्या नातेवाईकांना खूप जास्त अभिमान सगळ्यांना आनंद झाले. आता या मितीला आमची आई पाहिली होती. एवढा आनंद झाला असताना का सांगून फायदा नाही. तिला पक्की हाऊस म्हणजे होती अशी का माझा पोरगा काहीतरी होवा, म्हणजे असं नातू. ठीक आहे. आनंदाचे अश्रू आहेत आमच्या वहिनीच्या डोळ्यात आणि दादाच्या पण. आणि आजचा दिवस त्यांनी खूप छान सेलिब्रेट केला मुलासाठी. आणि जेवणाची वगैरे सगळी व्यवस्था केली. त्यांचे मित्रपरिवार, आदेशचे, आमचे सगळे नातेवाईक, गावकरी, बहिणीच्या माहेरचे, सासरचे सगळेच आले आणि सगळ्यांनी आदेशला खूप खूप शुभेच्छा दिल्या. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आणि माझ्या चॅनल कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. बाय करा ते सगळ्यांना. बाय करा.